आजूबाजूला थोडीशी फुलं घ्या किंवा कलर घ्या, थोडंसं पाणी घ्या, तेल लागेल आणि एक अशी प्लॅस्टिकची चकती घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ती चकती पाण्यावर तरंगायला लागेल आणि एक वात घ्यायची आहे. तुम्हाला मी आता हा प्रयोग करून दाखवतो बघा. दिवा कसा चालतो बघा आपला. आता हे एक बोल आहे, या बोल मध्ये मी पाणी घेतोय. आपला हा जो दिवा आहे तो खरं पाहता पाण्यावर चालणारा आहे, कारण आपल्या प्रयोगाचं नावच आहे पाण्यावर चालणारा दिवा. आता मी ही वाटी भरून काय केलं, पाणी घेतलं. आता यात थोडंसं मी सजवायला फुलं टाकतो. ती माझी मर्जी आहे, मी अशी फुलं साईडने टाकू शकतो किंवा जशी वाटेल तशी मी फुलं टाकू शकतो, जेणेकरून हे सजेल छान, हे थोडंसं छान दिसलं पाहिजे. अशा प्रकारे यात मी फुलं टाकतोय. आता यात फुलं टाकून झाले आहेत. यानंतर काय करतो बघा, माझ्याकडे एक चकती आहे, तिला मी एक छोटासा होल पाडला आहे. त्यात काय करतोय मी, ही जी वात आहे कापसाची, ती वात ह्यात टाकून घेतोय मी. थोडीशी वरच्या बाजूने वात आपण काय करूया, तेलात भिजवून घेऊया. थोडीशी खालच्या बाजूने भिजवून घेऊया आणि त्यानंतर ही वात आपली भिजत आहे तोपर्यंत आपण काय करूया, फक्त एक चमचा तेल फक्त आपल्या ह्या बोलमध्ये टाकायचे. आता कारण आपला हा जो दिवा आहे तो 1 चमचा तेलावरच चालणार आहे. फक्त याला जास्त तेलाची गरज नाहीये. झालं. आणि ही वात आपल्याला याच्यामध्येच ठेवायची आता. आणि आपला दिवा आता सुरू करून देऊ आपण. लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी पाण्यावर चालतोय आता. हा दिवा आपला पाण्यावर खूप वेळ चालणार आहे, कारण तुम्ही हा दिवा पाहिलाय. हा दिवा आपण खूप वेळापूर्वी सुरू केला होता, तो आतापर्यंत चालला आहे. हा दिवा आपला पाण्यावरती चालतो आहे आता. आणि हा दिवा खूप जास्त वेळ चालणार आहे, ज्यामुळे काय होणार आहे, आपली तेलाची बचत सुद्धा होणार आहे. ही दिवाळी आपल्याला विज्ञान पण शिकवणार आहे. विज्ञान शिकवते की पाणी खाली राहतं, पाण्याची घनता ही तेलापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पाणी खाली राहत आणि तेल वरच्या बाजूला राहतं, म्हणजे तेलाची घनता काय पाण्यापेक्षा कमी आहे. आनंद यात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गा